आणि आताची एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर अटक झालेली आहे। प्रयागराजमधून या खोक्याला अटक करण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गेल्या 6 दिवसांपासून खोक्या फरार होता, त्याच्या मागावर पोलीस होते आणि अखेर प्रयागराजमधून खोक्याला अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांना हे यश मिळालेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, अखेर सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक झाली आहे। विकासशी आपला संपर्क झालेला नाहीये। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। प्रयागराजमधून खोक्याला अटक करण्यात आलेली आहे। खोक्यावर 3 गुन्हे नोंदवण्यात आलेले होते आणि ते गुन्हे नोंदवल्यानंतर पोलिसांनी 2 पथकं तयार केलेली होती आणि शिरूर पोलिसांची 2 पथकं त्याच्या मागावर होती आणि अखेर प्रयागराजमधून खोक्याला अटक करण्यात आलेली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर अटक झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, आपण पाहतोय सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर प्रयागराजमधून अटक झाली आहे। हो, निश्चित 6 दिवसांपासून खोक्या जो आहे तो फरार होता। मात्र अखेर जर पाहिलं तर प्रयागराज पोलीस असतील आणि बीडचे पोलीस असतील या दोघांनीही कोऑर्डिनेशन करून ही कारवाई जी आहे ती केलेली आहे। प्रयागराजमध्ये खोक्याला अटक करण्यात आलेली आहे, त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आता बीड पोलिसांच्या स्वाधीन जे आहे ते केलं जाईल। आपण पाहतो की सलग त्याच्यावरती 3रा गुन्हा जो आहे तो आठवडाभरामध्ये दाखल झाला होता आणि त्यानंतर देखील तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता। असं असताना आज त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती बीडच्या न्यायालयामध्ये सुनावणी देखील होती। मात्र त्यापूर्वी त्याच्या मुसक्या ज्या आहेत त्या प्रयागराज या ठिकाणावरनं आवळण्यात आलेल्या आहेत। आता त्याला प्रयागराजवरनं बीडकडे आणण्याची जी काही पुढची प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे। स्वतः पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक विशेष पथक जे आहे ते तैनात केलेलं होतं आणि ते पथक ते त्याच्या मागावरती होतं। अखेर प्रयागराजमधनं सतीश भोसले याला ही अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे। तो स्वतः देखील सरेंडर होणार असल्याची माहिती समोर आली होती। मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी ही कारवाई जी आहे ती केलेली आहे। अगदी विकास, आपण पाहतोय त्याने आता अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सुद्धा केलेला होता। त्या संदर्भात आता काय अपडेट्स मिळणार? कारण सुनावणी झाली तर त्याला कशा पद्धतीचा प्रतिसाद न्यायालयाच्या वतीने दिला जाऊ शकतो, कशा पद्धतीचा युक्तिवाद होऊ शकतो? बीडच्या न्यायालयामध्ये जी काही धाकणे पिता पुत्राला मारहाण झाली होती त्याच मारहाण प्रकरणामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता। मात्र त्यापूर्वी एका व्यक्तीला बॅटीने मारहाण केल्याचा देखील प्रकार समोर आलेला होता। त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केला। त्यानंतर आता वन विभागाच्या माध्यमातून देखील 3रा गुन्हा जो आहे तो शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला। केवळ धाकणे पिता पुत्राला जी मारहाण झालेली होती त्याच प्रकरणामध्ये त्याच्यावरती गुन्हा थोडंसं थांबवते।